नमस्कार, मी ज्ञानदा कदम। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज 60 वर्षांची झालेली आहे। 1966 सालापासून सुरू झालेला हा प्रवास 2026 सालापर्यंत आलेला आहे। पण या 6 दशकामध्ये शिवसेनेनं अनेक संघर्ष पाहिले, अनेक चढ-उतार पाहिले आणि आजच्या सुद्धा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला अशाच एका संघर्षाची किनार आहे। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्भीडपणा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मिता म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक झंझावात म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 मेळावे आज पार पडतात। पहिला मेळावा इथे नेस्कोमध्ये होते जिथे मी सध्या उपस्थित आहे, तर दुसरीकडे षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा शिवसेनेचा दुसरा मेळावा संपन्न होतोय। कॅमेरामन योगी सध्या माझ्यासोबत आहे। इथे स्टेज आहे पाठीमागे जिथे एकनाथ शिंदेंचा एक भला मोठा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज प्रत्येकाला उत्सुकता आहे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, ती म्हणजे ऑपरेशन टायगर संदर्भातली। ऑपरेशन टायगरचं नेमकं काय झालंय, ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय का, ऑपरेशन टायगरची घोषणा कधी होणार, आजच्या याच व्यासपीठावरती ऑपरेशन टायगर अंतर्गत ज्या 6 खासदारांची नावं चर्चेत आहेत ते 6ही खासदार पाहायला मिळणार का, या प्रश्नांची उत्तरं मिळणार की नाहीत हे कदाचित आजचा मेळावा ठरवणार आहे। पण त्यापूर्वी आपल्यासोबत इथे काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न करूयात। काका नमस्कार, तुमचं नाव सांगा। शिवसेना 60 वर्षांची झाली आहे, तुमच्या भावना काय? मी नागनाथ भगवान काटकर, धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्या गावातून मी शेतकरी होण्याचे स्वप्न बघत होतो, परंतु प्रशासनाच्या काही चुकीमुळे किंवा काही मला निगेटिव्ह वागवलं गेलं मेळाव्याला मेळाव्यात आलाय आज शिवसेनेच्या 60 वर्षांची शिवसेना झाली आहे बाळासाहेबांची। आणि मी मुंबईत 1968ला जे आलो आहे इथे तपस्या दिल्यानंतर मी शिवसेनेशी निगडीत आहे। पहिल्या बरेचशा राजकारणी लोकांशी मी निगडीत आलो, पण जे एकनाथजी शिंदेंच्या जे भाव आहेत बोलण्यापेक्षा त्यांची जी कृती आहे त्याच्यात आम्ही फार पॉझिटिव्ह झालो आणि आता त्यांचे हा आमचा देश शेतीप्रधान देश आहे। मला एक सांगा, आजच्या मेळाव्यात सगळ्यांना उत्सुकता आहे की ऑपरेशन टायगरचं काय झालं, तुम्हाला ती उत्सुकता आहे का? निश्चितच मी मुद्दाम त्यासाठी गावाहून आलो। सध्या मी गावी असतो सोलापुरी, पण मुद्दाम त्यासाठी कालच आलो मी इथे आणि ह्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी बसायला जागा मिळेल की नाही या उद्देशाने मी लवकर आलो। आणि थँक्यू तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। आपलं नाव काय, आपण कुठून आलात, आजच्या मेळाव्याची उत्सुकता काय? पण माझं नाव संतोष पुसाळकर, मी डहाणूरून आलो आहे। ॲक्च्युली मी माझा ग्रुप चुकला त्यामुळे मी ट्रेनने आलो आहे। फक्त एकच सांगू इच्छितो, मी लिहिलं तिकडे जनात शिवसेना मनात शिवसेना। ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेब आपल्या महाराष्ट्राला अति वेगाने पुढे नेत आहेत त्यावर विश्वास ठेवून तमाम शिवसैनिक आज इथे असंख्य हजारोच्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहेत एवढं सांगू इच्छितो मी। मला काय वाटतं, ज्या ऑपरेशन टायगर अंतर्गत खासदारांची नावं चर्चेत आहेत ते खासदार आज दिसतील व्यासपीठावर? हो, मी त्यांच्या जिल्ह्यातला आहे। मी बुलढाणा जिल्ह्यातून आलेलो आहे आणि भूमिपुत्र आमचे प्रतापराव जाधव साहेब तथा केंद्रीय मंत्री त्यांच्या जिल्ह्यातून आलेलो आहे आणि खूप काय चांगलं वाटतं आणि गर्दी पण खूपच आहे आणि अजून उत्सुकता वाढणार आहे। मी पुन्हा येते आपल्याशी बोलायला आणि हे असा काहीसा माहोल आहे इथे नेस्को सेंटरमध्ये आणि ठिकठिकाणी आपण पाहिलं तर ब्रँडिंग 2 नेत्यांचं आहे, एक श्रीकांत शिंदेंचं आणि दुसरं एकनाथ शिंदेंचं। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांना काय सांगायचे, बाळासाहेब ठाकरे पक्षवाढीसाठी काय सांगायचे याबद्दलची बाळासाहेब ठाकरेंची काही विधानं सुद्धा इथे वेगवेगळ्या फ्लेक्सवरती आपल्याला पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.